नमस्कार. प्रजागर पर्व भाग 34. धृतराष्ट्र विदुराला म्हणतोय, मला सांग, ज्या माणसाला चिंतेमुळे झोप लागत नाही त्यांनी काय करावं? अरे क्षत्री, तूच असा आहेस ज्याच्याबरोबर मी माझं दुःख सांगू शकतो. तरी तू ते मला सांग. तू धर्म आणि हित यांचा चांगला जाणकारच आहेस, म्हणून मला सांग की मी काय करावं म्हणजे माझी विवंचना कमी होईल. अरे विदुरा, मला सांग, अजातशत्रूसाठी मी काय केलं तर ते पंडूचे पुत्र शांत होतील. भविष्यातील अरिष्ट लक्षात घेऊन मला माझ्या गत चुकांची लाज वाटते. मला तू सांग, नेमकं काय पंडूपुत्र करण्याचं योजित आहेत? विदुर म्हणतोय, तुम्ही विचारा किंवा नका विचारू, मी फक्त खरं तेच सांगणार आहे. मग तुम्हाला ते प्रिय वाटू देत नाही तर न वाटू देत. तूर्त राजाने त्याच्या कुटुंबाचं कशात भलं आहे ते पाहिलं पाहिजे, आणि मी तेच सांगेन जे नैतिकतेच्या मर्यादेत आहे आणि ज्याच्यात सगळ्यांचं भलं आहे. ऐक, मी काय सांगतो ते. अन्यायकारक मार्गाने मिळणाऱ्या यशाचा मोह धरू नकोस. जरी तसं यश मोहक असलं तरी ते अंत्यविषासारखं बाधक ठरणारं असतं. आपण कोणाकडून काम करून घेत आहोत, काय काम करणार आहोत, त्याचा उद्देश काय आहे, हे सगळं पाहून मगच एखादं काम सुरू करायचं असतं. अशा रीतीने पूर्ण विचार करून मगच कोणतंही कार्य सुरू करावं असं नीतिशास्त्र सांगते. अचानक स्फूर्ती आल्यासारखं कोणतंही काम करायचंच नसतं. आपली कुवत पाहून जबाबदाऱ्या घ्यायच्या असतात. त्या कामाचे कोणते परिणाम होणार आहेत त्याची कल्पना समजून मगच त्यात हात घालायचा असतो. ज्या राजाला त्याच्या राज्याची पुरेशी माहिती नाही तो राजा ते राज्य फार काळ सांभाळू शकणार नाही. ज्या राजाला ते सगळं पुरेसं माहिती आहे तो ते राज्य सांभाळू शकतो. राजा वासनांच्या आहारी जाऊन जर निर्णय घेत असेल तर तो येणाऱ्या संकटांना तोंड देऊ शकत नाही. जो राजा स्वतःच्या भावना नियंत्रित करू शकतो तोच त्याच्या मंत्र्यांना सांभाळू शकतो. जो राजा भावनांच्या लहरींच्या आहारी न जाता आपले निर्णय घेतो तो त्यांच्या मंत्र्यांना आणि विरोधकांना हाताळू शकतो. अशा राजाला चुका करणाऱ्या मंत्र्याला सजा करण्याचा, शिक्षा करण्याचा अधिकार प्राप्त होतो. समज, रथ म्हणजे राजाचे शरीर आहे. त्याचा सारथी त्या रथाचा आत्मा आहे. त्याचे घोडे त्याच्या भावना आणि वासना आहेत. जेव्हा त्याच्या वासना, त्याच्या भावना चांगल्या नियंत्रित असतील तर रथ चांगला चालतो. तसंच ते आहे. जर त्याचं योग्य नियंत्रण त्याच्या भावना आणि वासनांवर नसेल तर तो रथ वेडावाकडा कसा तरी भरकटतच जाईल. चांगलं करण्यासाठी गेला, वाईट झाला, आणि वाईट करण्यास गेलं आणि काहीतरी चांगलं झालं असं होऊ शकतं. जो अशा प्रकारे काम करतो त्याचा सर्वनाश होतो. ह्यासाठी राजाचं त्याच्या वासनांवर आणि भावनांवर योग्य नियंत्रण असणं फार जरुरीचं असतं. त्याच्या भावना आणि त्याच्या वासना त्याचे शत्रू झाल्यासारख्या वागतात. तो त्याचा विवेक हरवून बसतो. जो राजा धर्म आणि हित असे दोन्हीही संपादन करण्याचा प्रयत्न करेल तो सुख आणि संपन्नता मिळवण्यात यशस्वी होईल. जो राजा त्याच्या 5 दोषांवर नियंत्रण न करता शत्रूला जिंकण्याचा प्रयत्न करतो तो त्याच्यातील त्या 5 दोषांमुळे म्हणावा तसा यशस्वी होऊ शकत नाही. त्यामध्ये निष्पाप आणि पापी असे दोघेही अपयशाचा अनुभव घेतात. आपल्या कुवतीचा खोटा अंदाज घेणारा नेहमीच संकटात सापडतो. राज्यकारभारात राजांनी सहसा पापमार्गी लोकांपासून दूरच राहावं. आपल्या 5 दोषांचे म्हणजेच क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर चांगलं नियंत्रण करावं. त्यामुळे त्यांच्यात काही चांगले गुणही येतील. ते त्याला सगळ्या प्रकारच्या संकटातून वाचवतील. प्रामाणिकपणा, साधेपणा, मनाची शुद्धता, समाधानी, सुस्वभाव, इंद्रिय संयमन, धैर्य, सत्वशीलता असे चांगले गुण त्याला वाचवतील. हे गुण रजोगुणी किंवा तमोगुणी माणसात आढळणारच नाहीत. मूर्ख चांगल्या माणसाचा अपमान करून त्याला घाबरवून आपलं काम करण्याचा प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्नात तो त्याची आध्यात्मिक ऊर्जा
मोठ्या प्रमाणात नष्ट करत असतो. वाईट माणसं द्वेष, मत्सर अशा गोष्टीत आपली शक्ती खर्च करतात. त्यांच्या सगळ्याच कृती पापमयच होतात, ज्यामुळे त्यांची आध्यात्मिक ऊर्जा कमी होत असते. बरीच कामं केवळ चांगली भाषा वापरल्यामुळे यशस्वी होत असतात. त्यासाठी राजाला संभाषण करण्याची कला अवगत असलीच पाहिजे. चुकीच्या रीतीने बोलण्यामुळे सुद्धा नाहकपणे कामं बिघडत असतात. क्षत्रिय झाला म्हणून त्याने अर्वाच्य वाचा करावी असा भ्रष्ट क्षत्रियांचा दोष असतो. त्याने तो विनाकारणच नवीन शत्रू उत्पन्न करत असतो. कुलीन क्षत्रियांनी ते टाळावं. बाणाने मारलेली जखम बरी होते, परंतु कटू बोलण्याने झालेल्या जखमा सहसा भरून येत नाहीत. आणि तुझ्या मुलांना हे माहीत नसल्यासारखं ते पांडवांशी त्या सभेच्या प्रसंगी वागतच होते. त्या कर्माच्या, दुःशासनाच्या आणि दुर्योधनाच्या कटू बोलण्याचे परिणाम आत्ता तुझ्या मुलांना त्यांचे प्राण घालवूनच भोगायचे आहेत. काय गरज होती द्रौपदीचा अपमान करण्याची? अशा बेजबाबदार वागण्याचे परिणाम आत्ता तुम्हाला भोगावे लागणार आहेत. शहाणा माणूस कधीही अशा रीतीने वागत नाहीत, जसे तुझे मुलगे आणि त्यांचे दोस्त करत होते. आपल्या बोलण्याचे काय परिणाम होणार आहेत त्याचा जरा तरी विचार ते करते ना, तर आजची ही वेळ आली नसती. मनुष्य हा मानसिक प्राणी आहे आणि म्हणून त्याचं मन त्याच्या शरीरापेक्षा जास्त परिणामकारक असतं. हे शहाणा माणूस नेहमी बोलताना लक्षात ठेवूनच बोलत असतो. जर तुला तुझ्या मुलांना त्या पांडवीय संकटातून वाचवायचं असेल तर तू युधिष्ठिराला त्याचं राज्य देऊन गोष्टी संपवून टाक. हेच प्राप्त परिस्थितीत श्रेयस्कर आहे. तो समर्थ आहे, तो शहाणासुद्धा आहे, त्यामुळे तो सगळं विसरून तुझ्या मुलांना माफ देखील करेल. जर तुझी मुलं त्यांना केल्या कृत्याचा पश्चात्ताप झाला आहे असं दाखवून देशील. कारण फक्त ज्याला केलेल्या कृत्याचा पश्चात्ताप होतो तोच माफीच्या योग्यतेचा असतो. ज्याला पश्चात्तापच झालेला नाही आहे पण फक्त तसं तो सोंग करतो, त्याला नीतिशास्त्राप्रमाणे माफ करणं मूर्खपणाचं ठरतं. याबद्दल मला विश्वासच आहे. त्या पंडूंच्या मुलांनी तुमच्यामुळे खूप त्रास सहन केलेले आहेत. त्यासाठी आता मात्र तुलाच पुढाकार घेऊन त्यांना दिलासा द्यायला पाहिजे. आणि असं केलंच ना तरच तुझी जगात एक चांगला राजा म्हणून ख्याती होईल. इथेच आजचा आपला प्रजागर पर्व भाग 34 संपलेला आहे. प्रजागर पर्व भाग 35. आता धृतराष्ट्र विदुराला म्हणतो, तुझी विद्वत्ता खरोखरच वाखाणण्यासारखी आहे रे. तू मला आणखीन सांग, धर्म आणि हित यांच्या संयोगाने कसं आपली कामं करायची ते मला तुझ्याकडूनच ऐकायचं आहे. मला सांग, जर आध्यात्मिक ऊर्जा हेच या विश्वाचं कारण असेल तर देव आणि असुर दोघंही त्यात मग्न असतात, पण देव चांगले आणि असुर वाईट असं कसं असतं ते मला समजून घ्यायचं आहे. विदुर सांगतो, फार पूर्वी हाच प्रश्न असुर प्रल्हादाने मार्कंडेय ऋषींना विचारला होता. त्याची माहिती वेदात आहे, ती मी तुला सांगतो. प्रजापतित्व श्रीची नेमणूक आध्यात्मिक ऊर्जेच्या नकारात्मक आविष्कार घडण्यासाठी केलेली आहे. त्याचं कारण जगाचा कारभार केवळ सकारात्मक असून चालत नाही. त्याला नियंत्रित करण्यासाठी नकारात्मक वापर ह्या वैश्विक ऊर्जेचा वापर व्हावाच लागतो. जसं सूर्य उगवतो, दुपारी डोक्यावर येतो, तो तिथेच राहून चालणार नाही. त्यासाठी तो मावळायलाही पाहिजेच. हे या विश्वाच्या सगळ्याच क्रियाप्रक्रियात होत असतं. उत्कर्षानंतर उतार आणि काही वेळानंतर पुन्हा उत्कर्षाकडे जाणं, असं वर खाली होणं व्यवहार चालण्यासाठी आवश्यकच असतं. देव ह्या जगातील उत्कर्ष गाठतात आणि असुर त्याला खाली खेचतात. ही वर खाली होण्याची प्रक्रिया विश्व सुरळीतपणे चालण्यासाठी आवश्यक असते. ते चालू राहण्यासाठी असुरांना, जे त्वश्रीचे निर्माते आहेत, आध्यात्मिक ऊर्जा संपादन करावी लागते. ते ती ऊर्जा ध्यान मार्गाने म्हणजेच तपस्या, इंद्रिय निग्रह, षड्रिपू विमोचन, ध्यान साधना, सोहम साधना अशा मार्गाने प्राप्त करत असतात. मग अशी रचना झाल्यानंतर देव चांगलं कार्य घडवत असताना असुर त्यांना मागे खेचण्यासाठी सतत प्रयत्न करत राहणं ही विश्वाच्या कारभाराची व्यवस्था आहे. हा खेळ अनादी अनंत काळ सदैव चालूच राहणार आहे.
जसं सूर्य उगवणं, त्याचं मावळणं हे सदैव चालू राहणार आहे. त्यात प्रसंगी असुर देवांचं काम करतात, तर काही वेळा देव असुरांचं कामही करत असतात. देव त्यांची आध्यात्मिक ऊर्जा कर्मयोगांनी म्हणजे चांगुलपणा, भूतदया, माणुसकी, दयाबुद्धी, सत्पात्रांबद्दल सन्मान भावना अशा कर्माने आणि ध्यानयोगांनी अशा 2 मार्गाने मिळवत असतात. त्याचप्रमाणे असुर त्यांची आध्यात्मिक ऊर्जा ध्यान मार्गाने मिळवत असतात आणि कर्म मार्गाने म्हणजे पापकर्म करून नष्ट करत असतात. त्यामुळे बहुधा देव त्यांच्या लढाईत अखेरीस जिंकत असतात. एखाद्या खेळाला 2 गट असावे लागतात आणि ते 2 गट खेळतात तेव्हा कोणीतरी जिंकतो, कोणीतरी हारत असतो. तसा हा विश्वाचा खेळ आहे. देवांच्या दैवात सुख सांगितलेली आहेत आणि असुरांच्या दैवात दुःखच सांगितलेलं असतं. जरी अरे राजा आणि ती सुख आणि दुःख एक समानच असतात जाणकारांच्या दृष्टीने. मनुष्य मात्र सुखाची तेवढी अपेक्षा करत असतो, म्हणून आपण माणसं देवांची आराधना करत असतो. विदुर पुढे सांगतो, तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं, दयाभावना बाळगून सर्व प्राणीमात्रांशी वागणं हा आध्यात्मिक ऊर्जा वाढवण्यास मदत करणारा आहे. त्यातल्या त्यात दुसरं जास्त प्रभावी समजलं जातं. अहो राजन, तुम्ही तुमच्या सगळ्या मुलांना सारखंच न्यायाने वागवा, त्यामुळे तुमची आध्यात्मिक ऊर्जा वृद्धिंगत होईल. आपण स्वर्गात जाल, आपलं नाव जगभर पसरेल आणि लोक आपली स्तुती पण करतील. तसं केल्याने त्यात आपला फक्त फायदा होणारे रहे. त्या संदर्भात मी एक प्राचीन कथेचा उल्लेख केला होता, तो सांगतो. ती कथा सांगतो. त्यात विरोचन आणि सुधन्वन यांचं संभाषण आहे, ते सांगतो. ते दोघेही केसिनीचा हात लग्नासाठी मागणार असतात. केसिनी ही एक अतिशय सुंदर ललना असते. चांगला योग्य पती मिळावा म्हणून ती तिचा स्वयंवर करण्याचं ठरवते. त्यासाठी दितीचा मुलगा विरोचन एक इच्छुक म्हणून तिथे जातो. त्याला पाहून केसिनी म्हणते, ब्राह्मण श्रेष्ठ की दैत्य श्रेष्ठ ते मला सांग. तिथे ब्राह्मण पुत्र सुधन्वन येतो. ती विरोचनाला विचारते, हा सुधन्वन आहे, तो ब्राह्मण आहे, तो तुझ्या बाजूला का बसू नये? विरोचन तिला म्हणतो, आम्ही प्रजापतींचे वंशज आहोत. आम्ही सगळ्या प्राण्यात सर्वश्रेष्ठ आहोत, त्याबद्दल शंकाच नको. आम्ही दैवी आहोत. हे ब्राह्मण कोण आहेत? केसिनी त्याला सांगते की तो त्या मांडवात बसून राहील. सुधन्वन उद्या येणार आहे. मला तुम्हा दोघांनी एकत्र बसलेलं पाहायचं आहे. विरोचन तिला म्हणतो, प्रियदर्शनी लाजाळू मुली, तू जे सांगशील ते मी करीन. तू आम्हा दोघांना एकत्र बसलेलं पाहाच. ती कथा विदुर पुढे सांगत असतो. पहाटे सुधन्वन तिथे येतो. तो पाहतो की प्रल्हादाचा मुलगा विरोचन आणि केसिनी तिथे त्याची वाट पाहत आहेत. त्या ब्राह्मण पुत्राला येताना पाहून विरोचन केसिनीच्या बाजूने उठून सुधन्वाला तिथे बसण्यासाठी आसन देतो. त्याला पाय धुण्यासाठी पाणी देतो, अर्घ्यासाठी पाणी देतो. सुधन्वन त्याला म्हणतो, अहो प्रल्हाद पुत्र, मी तू दिलेल्या सुवर्णाच्या आसनावर बसू शकतो, पण मी काही तुझ्या बरोबरीचा होत नाही. विरोचन त्याला तुच्छपणे उत्तर देतो की लाकडाच्या फळ्यावर नाही तर प्राण्यांच्या चामड्यावर नाही तर कुसगवताच्या हत्तीवर तू बसण्याच्या योग्यतेच आहे. तुझी अशा आसनावर बसण्याची लायकी नाही आहे. सुधन्वन त्याला सांगतो, एकाच वयाचे बाप आणि मुलगा, 2 वैश्य 2 शूद्र एकत्र बसू शकतात. त्यांच्या व्यतिरिक्त दुसरं तसे बसू शकत नाहीत, असे नियम आहेत ते ऋषींनी केलेले. त्याबद्दल मी बोलतो आहे. तुझा पिता माझ्या आसनापेक्षा खालच्या आसनावर बसून मला सन्मान देत असतात. तू एक छोटासा बच्चा आहेस, लाडात वाढलेला. तुला त्या गोष्टी समजणार नाहीत. हे त्याचं उत्तर ऐकून विरोचन त्याला म्हणतो, आम्हा असुरांचं सगळं धनदौलत पणाला लावून आपण हा प्रश्न त्यांना विचारू जे त्याचं उत्तर देऊ शकतील. सुधन्वन त्याला बोलतो, तुझं सोनं, पशु आणि इतर द्रव्य राहू दे. आपण आपल्या जीवाची बाजू लावूयात ना. त्यांना हा प्रश्न विचारू जे त्या ज्ञानी आहेत. विरोचन त्याला अचंबित होऊन विचारतो, अरे आपलं जीवन पणाला लावून आपण कुठे जाणार? मी त्यासाठी कोणा देवांना जाऊन विचारणार नाही किंवा माणसाला सुद्धा विचारणार नाही. सुधन्वन त्याला म्हणतो, आपण तुझ्या पित्याला हा प्रश्न विचारू. ते योग्य आहेत त्यासाठी, कारण प्रल्हाद त्याच्या मुलासाठी असत्य बोलणारच नाही.
विदुर पुढे सांगतात, अशा प्रकारे पैज लागते. विरोचन आणि सुधन्वन प्रल्हाद जिथे बसलेले होते तिथे मोठ्या द्वेषाने निघतात. त्या दोघांना एकत्र पाहून प्रल्हादाला नवल वाटतं आणि ते विचारतात, तुम्ही दोघं मित्र झाला आहात वाटतं, पण असे रागावलेले का दिसताय? तुम्ही आधीपासूनच मित्र आहात का? ते ऐकून थोडे अशा गुस्स्यातच विरोचन त्याच्या पित्याला सांगतो, आम्ही मित्र नाही, आमच्यात एक पैज लागलेली आहे, त्यासाठी आम्ही आपल्याकडे आलेलो आहोत. आमच्या प्रश्नाचं खरं खरं उत्तर आपण द्यावं. प्रल्हाद म्हणतो, अरे तिथे कोणी आहे का? सुधन्वासाठी पाणी, मध आणि दही आणा, त्याची मला पूजा करायची आहे. त्यानंतर सुधन्वाकडे पाहतो असुरांचा राजा म्हणतो, आपल्यासाठी शुभ्र रंगाची गाय दान करण्यासाठी तयार आहे. सुधन्वन म्हणतो, पाणी, मध आणि दही मला नंतर द्या, आधी आमच्या प्रश्नाचं खरं खरं उत्तर द्या. तो प्रश्न विचारतो. प्रश्न असा आहे की श्रेष्ठ कोण, ब्राह्मण की विरोचन? प्रल्हाद सांगतो, अहो ब्राह्मणा, विरोचन हा माझा एकुलता एक पुत्र आहे. तू सुद्धा इथे स्वतः उपस्थित आहेस. आपण जर या प्रश्नावर भांडत असाल तर मी त्याचं उत्तर कसं देऊ शकेन? सुधन्वन त्याला म्हणतो, आपल्याला उत्तर जे खरं आहे ते द्यावं लागेल, कारण आपण खरे बोलणारे आहात. प्रल्हाद म्हणतो, मी अशा परिस्थितीत काय करावं, कारण मी खोटं बोलत नाही. अरे सुधन्वा, जर खोटं उत्तर दिलं तर काय होईल? सुधन्वन म्हणतो, जर खोटं उत्तर दिलं तर तुमची जीभ झडेल, तुम्ही जेवू शकणार नाही, नगराच्या बाहेर फेकले जाल, तुमचे शत्रू तुम्हाला मारतील, तुमचे पूर्वज स्वर्गातून खाली फेकले जातील. माणसासाठी खोटं बोलल्यास त्याचे सगळे पूर्वज बरबाद होतात. सोन्यासाठी खोटं बोललास तर त्याचा वंश नष्ट होतो. जमिनीसाठी खोटं बोलण्याने त्याची सगळी संपत्ती नाहीशी होईल. प्रल्हाद उत्तर देतो, अंगिरस माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेत आणि सुधन्वन विरोचनापेक्षा श्रेष्ठ आहे. सुधन्वाची आई तुझ्या मातेपेक्षा श्रेष्ठ आहे. त्या श्रेष्ठ सुधन्वाशी तू पैज हारलेला आहेस माझ्या मुला. तू आता त्याचा दास झालेला आहेस, असं प्रल्हाद सांगतो. आणि पुढे तो म्हणतो सुधन्वाला, तरीसुद्धा तू ब्राह्मण आहेस, म्हणून मी तुला विनंती करतो की तू त्याला मुक्त करशील. सुधन्वन बोलतो, अहो असुरांचे राजे, आपण आपल्या सत्यवचनाची प्रचिती दिलेली आहे, म्हणून तो तुमचा अधिकार आहे की काही मागावं आणि त्याप्रमाणे मी आपली इच्छा मान्य करावी. तुमच्या मुलाला विरोचनाला माझ्या दास्यत्वातून मी मुक्त करतोय, परंतु त्याआधी तो माझे पाय धुवेल आणि ते सुद्धा या सुंदर केसिनीच्या समक्ष. हे सांगून झाल्यानंतर विदुर धृतराष्ट्राला म्हणतो, त्यासाठी जसे प्रल्हाद मोहात न पडता खरं सांगतो, तसंच तुम्ही सुद्धा खरं ते मान्य करून पांडवांची संपत्ती, जायदाद जी तुम्ही हडपलेली आहे ती त्यांना सन्मानपूर्वक परत करावी. नाहीतर तुमच्या कुळाचा नाश कोणीही टाळू शकणार नाही. देवांच्या दरबारात आपल्याला पत उरलेलीच नाही आहे. वेदसुद्धा अशा माणसाला मदत करत नाहीत, जो खोटेपणाने दुसऱ्याची संपत्ती गिळंकृत करतो. कुमार्गाने कमावलेली संपत्ती माणसाला नरकातच फेकते, त्याचा विचार करावा. दारुडेगिरी, भांडणखोरी, पुष्कळ लोकांशी झगडे करणं, पतीपत्नीतले झगडे, दुफळी, राजाशी अप्रामाणिकपणा, अशा सगळ्या कुकर्माचं फळ पाप असतं. त्याचा त्याग करावा. हस्तज्योतिषी, व्यापार करणारा चोर, व्याध, वैद्य, शत्रू, पुजारी, मित्र हे साक्षीदार होऊ शकत नाहीत, कारण त्यांचं कर्म खोटेपणाने भ्रष्ट झालेलं असू शकतं. घमंडखोरीतून केलेले यज्ञ, दुसऱ्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करणं, खोट्या अभ्यासाचं सोंग करणं जे धोकादायक असतात. दुसऱ्याच्या घराला आग लावणारा, विष खायला लावणारा, सोम विकणारा, बाण बनवणारा, मित्राचा घात करणारा, भेसळ करणारा, गर्भपात करणारा वैद्य, स्वतःच्या गुरूच्या बायकोशी निजणारा, व्यसनात अडकलेला ब्राह्मण, कडक भाषा वापरून बोलणारा, जुनं सामान विकणारा, भंगाराचा धंदा करणारा, जुगार खेळणारा, देव न मानणारा, वेदांची बदनामी करणारा, लाच खाणारा, चोरून गाय कापणारा, क्षमेची याचना करणाऱ्याला ठार मारणारा, हे सगळे गुन्हे ब्रह्महत्येसारखे समजले जातात. सोन्याची पारख आगिनी होते,
माणसाची त्याच्या कुळावरून होते, माणसाच्या प्रामाणिकपणाची त्याच्या वागण्यावरून होते, शूराची पारख संकटकाळी होते, संयमाची परीक्षा गरिबीत होते, म्हातारपणी सौंदर्याची परीक्षा होत असते. मग हे असं होत असलं तरीही अहो राजन, राजाची कृपा झाली तर सगळं बदलतं. कारण पृथ्वीवर राजा हा देवासारखा असतो. त्याची मर्जी म्हणजे सगळं आलं. त्याच्या मर्जींनी सगळं ठरत असतं. तो सांगेल ती पूर्व दिशा असते. 8 गोष्टी अशा आहेत की ज्या वेगळ्याच करता येत नाहीत. त्यातील पहिल्या 4 चांगुलपणाशी निगडीत असतात आणि उरलेल्या 4 संयमांशी संबंधित असतात. पहिल्या 4 अशा आहेत: यज्ञ, दान, अभ्यास, वैराग्य. आणि दुसऱ्या साधेपणा, अहिंसक प्रवृत्ती, संयम, दयाबुद्धी. त्याशिवाय समाधान, सत्याची चाळ हे चांगुलपणाचेच भाग असतात. या सगळ्या आचरणात आणणं राजाला आवश्यक असतं. जे नैतिकता समजतात त्यांना प्रौढ समजलं जातं. नैतिकता ही सत्याला धरूनच असते. लुच्चेगिरी जिथे आहे तिथे सत्य नसतं. राजात त्या स्वभावतःच असल्या पाहिजेत. त्या अशा सत्याची चाळ, सौंदर्यदृष्टी, धर्मग्रंथांची ओळख, ज्ञान, उच्च कुलीन जन्म, सुस्वभाव, सामर्थ्य, संपत्ती, शौर्य, बोलण्याची कला. पाप करणारा त्याच्या पापकर्मामुळे त्याच्यात अडकत जातो. गुणी माणूस त्याच्या चांगल्या वागण्यामुळे स्वतः आणि त्याच्याबरोबरील इतर असे सगळे सुखी होतात. आणि म्हणूनच माणसाने पाप करण्यापासून दूरच राहावं. पापात रमणाऱ्यांचा विवेक नष्टच होतो आणि विवेक नष्ट झाल्यामुळे तो पुन्हा पाप करत राहतो. त्याच्या नेमकं विरुद्ध पुण्य करण्याचं असतं. तो अधिकाधिक शुद्ध बुद्धी होत जातो. त्याला उत्तम गती प्राप्त होते. कौर्य, भांडखोरपणा, लुच्चेगिरी असं करणारा त्याच्या त्या पापकर्मात स्वतःहून अडकत जातो आणि त्यातून तो बाहेर येऊ शकतच नाही. तर शहाणा माणूस त्यात पडतच नाही. अरे माझ्या भावा, तू हे सगळं पाळलंस ना तर तुला चिंता करावी लागणार नाही आणि तू सुखाने झोपू देखील शकशील. कारण की तू आणि तुझे चिरंजीव पुण्याच्या मार्गापासून खूप दूर गेलेला आहात. तुझा आत्मा तुला सतावत आहे म्हणून तू बेचैन झाला आहेस. तुझं मन तुला खातं आहे. कारण आत्मा कधीही पापाला स्वीकारत नाही. तो पापी लोकांना सतत बेचैनीतच ठेवतो, जे तुझ्याबाबत होत आहे. तुला माहीत आहे की तू आणि तुझी मुलं पंडूंच्या मुलावर अन्याय करत आहात आणि म्हणूनच तू शांतपणे झोपूही शकत नाही आहेस. कारण ते पाप तुला खातं आहे. तुझं तुझ्या मुलांवर प्रेम आहे, त्यामुळे त्यांचं भवितव्य धोक्यात आहे. त्याला तू जबाबदार आहेस. या गोष्टी तुला सतावत आहेत. ते सगळं तूच केलेलं आहेस. वेळीच दुर्योधनाला जर आवरलं असतंस आणि त्या शकुनी आणि कर्णाला चाप लावला असतात तर हे दिवस आलेच नसते. शेवटी सगळ्याचा हिशोब यम करणार आहे. तेव्हा तू काय जाब देशील तिथे? खरा राजा तो जो अन्याय कोणावरही करत नाही. असा राजा पृथ्वीवर राज्य करतो. त्याला सगळे मानतात. तू त्या योग्यतेचा राहिलेलाच नाही आहेस. तुझ्या राज्याची मदार तू दुर्योधन, दुःशासन, शकुनी आणि कर्ण अशांच्या हातात दिली आहेस, जे फक्त पाप करतायत. मग तुला शांती कशी मिळणार? अरे राजा, तुझ्या मुलांच्या आणि त्यांच्या दोस्तांच्या पापाची शिक्षा तू भोगणार आहेस. कारण त्यात तू भागीदार झालेला आहेस. हे केव्हा तुझ्या लक्षात येणार? पांडव तुला त्यांच्या पित्याच्या जागी पाहत आहेत. ते तू समजत नाही आहे का? त्याच्यावर तू अन्याय केला आहेस, त्याची तुला भीती वाटते आहे आणि त्यातून बाहेर येण्यासाठी तू त्यांना न्याय दे. हा एकच मार्ग शिल्लक राहिलेला आहे. अशा रीतीने प्रजागर पर्व भाग 35 इथे संपलेला आहे. भाग 36 विदुर पुढे सांगतो. या संदर्भात मी फार प्राचीन काळी झालेले एक संभाषण अत्री आणि साध्य देवतेत त्याचा दाखला इथे देतो आहे. साध्य देवता ऋषी अत्रेयाला प्रश्न विचारते, जेव्हा तो व्रतस्थ ऋषी भिक्षुकाच्या रूपात भटकत होता. साध्य देवता ऋषीला विचारते, आम्ही साध्य देवता म्हणून समजल्या जातो, परंतु आम्हाला समजत नाही आपण कोण आहात. आम्हाला असं वाटतं की आपण संयमी आणि बुद्धिमान आहात, कारण आपण वेदांचा अभ्यास केलेला आहे.
तेव्हा जर आपण आपलं वेदाचं ज्ञान आम्हाला द्याल तर बरं होईल. ते ऐकल्यावर अत्रि ऋषी त्या देवतांना सांगतात, अहो अमर देवतांनो, सगळ्या वासनांना काबूत ठेवून मनाचा निश्चय करून आणि धर्माचं पालन करून सगळे प्रिय आणि अप्रिय एकाच योग्यतेचं ठरवून जगणं, त्याशिवाय दुसऱ्यांचा अपमान न करता, दुसऱ्याला पीडा न देता, पुण्यकर्मात व्यस्त राहून, इतरांनी केलेल्या अपमानाकडे दुर्लक्ष करून, जो भांडण तंटा न करता, मनाचा तोल जाऊ न देता असा राहतो, त्याच्या संगतीत कोणी ते दोष असलेला नसेल. नम्रतापूर्वक, क्रोधावरून, गोड शब्दात बोलणारा जो माणूस वेदाचा ज्ञानी समजावा. ज्याच्यात हे सगळे गुण आलेले आहेत तो बैरागी समजावा, कारण तो कशानेही विचलित होत नाही. अशा रीतीने राहणाऱ्यावर जे आरोप, टीका, अपमान, दुःखदायक प्रसंग, छळ कोणी केले ते सगळं त्यांनाच परत जातात आणि हा मात्र त्या सगळ्या पीडांपासून मुक्त राहतो. अपमान करणाऱ्याला पाप लागतं, ज्याचा अपमान झाला त्याला काहीच दोष लागत नाही, त्याला वेदाचा अभ्यासक समजलं जातं. अशा माणसावर लक्ष्मी प्रसन्न होते, म्हणजेच त्याची आध्यात्मिक ऊर्जा वाढते. देव त्याच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करतात. असा माणूस मौन धरतो, कारण बोलण्यापेक्षा मौन जास्त हितकारक असतं. असा माणूस सगळ्या दुःखापासून मुक्त होतो. असा माणूस कोणालाही हरवत नाही, कोणाकडून हरतही नाही. त्याला कौतुक बाधत नाही किंवा टीकासुद्धा बाधत नाही. जो दुसऱ्यांचं तो दुःख समजतो, तो खरं बोलतो, त्याचा आवाजही कधी चढत नाही. ज्याच्या रोमारोमातून फक्त चांगुलपणा आढळतो, जो दुसऱ्याच्या कमजोरीचा गैरफायदाही उठवत नाही, जो सगळ्यांच्या भल्याचाच विचार करतो, असे असतात वेदाच्या शिकवणुकीचे उपयोग करणारे. आता सांगतो, वेदाची शिकवणूक न मानणाऱ्यांचं वर्तन कसं असतं. त्याचा स्वतःच्या वासनांवर संयम नसतो, राग आवरत नाही, कृतघ्न असतो, पोटात पाप असतं, सदैव असमाधानी असतो, संशयी असतो, विश्वासघात करतो, खोटं बोलतो, बिनदिक्कतपणे स्वार्थाने सगळी कामं करतो, फायद्यासाठी दोस्ती पण करतो, वाईट लोकांची दोस्ती करतो, पापमार्गाने धन संपत्तीही मिळवतो. तो मनुष्य बहुधा हलक्या कुळात जन्मलेला असतो. अशा माणसाला तामसी मनुष्य असं म्हणतात. त्याची आध्यात्मिक ऊर्जा नीचावस्थेत असते. ते ऐकल्यानंतर धृतराष्ट्र विदुराला विचारतो, देव पुण्य आणि हित दोन्हीही प्राप्त करतात, ते ज्ञानी असतात, ते उच्च कुळात जन्म घेणं पसंत करतात. तेव्हा मला सांग विदुरा, उच्च कुळ कशाला म्हणायचं? विदुर म्हणतो, ज्या कुटुंबात वैराग्य प्रवृत्ती आहे, ज्या कुटुंबातील सदस्य संयमित जीवन जगतात, त्यांच्या घरात वेदांचा अभ्यास होत असतो. ते सत्याचाच आग्रह धरतात. ते स्वाभिमानामुळे वाईट कर्मात रमतच नाहीत. जे त्यांच्या पितरांची पूजा करतात, श्राद्धविधी न चुकता करतात, जो त्यांच्यासारख्या समगुणी लोकांशीच नातेसंबंध पसंत करतात, जे त्यांच्या कुळातील पूर्वजांनी केलेल्या चांगल्या कामाची आठवण करून त्याप्रमाणे वागतात, ज्यांच्यात खोटेपणा नसतो, अशा कुटुंबांना उच्च कुळ असं समजलं जातं. परंतु जर ते यज्ञ करण्याचे विसरले, हलक्या कुळात लग्न करतील, तर त्यांचं उच्चपण घालवून बसतात. चांगली वागणूक, प्रामाणिकपणा, संपन्नतेपेक्षा उत्तम गुणांची चाड असलेले उच्च ठरतात. त्यांची त्या गुणांमुळे ख्याती सगळीकडे होते. केवळ धनदौलत, पशुधन आहे म्हणून ते कुटुंब उच्च ठरत नाही. ज्या गोष्टी भाग्याने प्राप्त होतात त्यापेक्षा कर्तृत्वाने जे प्राप्त केलेलं आहे ते त्या कुटुंबाची उच्चता ठरवण्यात कारणीभूत होत असते. आपल्या समाजात जे ब्राह्मणांचा अपमान करतात, त्यांची हत्या करतात, ते उच्च कुळी समजले जात नाहीत. उच्च कुलीन लोक कधीही कोणाचा अपमान करत नाहीत. त्यांच्या वागण्यात इतरांबद्दल सन्मानाचीच भावना आढळून येते. ते तसं न वागणाऱ्यांशी संबंधही ठेवत नाहीत. त्यांचा राग हा संयमित असतो. त्यांचे लोभ, मोह हे सुद्धा मर्यादित असतात. ते लोक स्त्रियांशी अदबीने वागतात, लहान मुलांचाही अपमान करत नाहीत. त्याचा आवाज
क्वचितच वाढतो. ते स्वतःचा अपमान सहन करत नाहीत. माणुसकी, चांगुलपणा आणि भूतदया हे त्यांचे स्वभाव असतात. त्यांचं बोलणं, त्यांचं चालणं, त्यांचं सगळं वागणं हे शिष्टाचाराला धरूनच असतं. मनाविरुद्ध काही झालं म्हणून ते चटकन रागवतही नाहीत, परंतु त्या मागील कारण शोधून त्याप्रमाणे त्यांची प्रतिक्रिया जरूर देतात. माणसात दुःखामुळे बरेच काही बदल होतात, ते आता तुला सांगतो. त्यामुळे तो कमजोर होतो. त्याची सद्बुद्धी कामही करेनाशी होते. त्याचं तेज नाहीसं होतं. त्याला आजारपण येऊ शकतं. अशा माणसाचे वैरी त्यामुळे आनंदी होतात. मित्र दुःखी होतात. म्हणून अरे राजा, तू दुःखाच्या भावनेपासून दूर राहा. माणसं पुन्हा पुन्हा जन्मतात, पुन्हा पुन्हा मरतात, मोठे होतात, लहान होतात, मदत मागतात, दुसऱ्याला मदतही देतात. जीवनात हे सगळं येतच असतात. त्यावर जास्त विचार करू नकोस. परंतु तुझं जे दुःख आहे ते तुझ्या अपराधीपणातून उत्पन्न झालेलं आहे. आपली 6 ज्ञानेंद्रिय सदैव अस्वस्थ असतात, कारण त्यांचं समाधानच होत नसतं. धृतराष्ट्र आता विदुराला विचारतोय, राजा युधिष्ठिर अग्नीसारखा तेजस्वी आहे. त्याला मी त्याच्या काकाने फसवलेला आहे. तो निश्चितपणे माझ्या कुळाचा युद्धात सर्वनाश करू शकतो. मला सगळीकडे फक्त धोकाच दिसतोय. माझी मुलं माझ्या अदूरदृष्टीमुळे मारली जाणार आहेत या विचाराने मी सतत काळजी करत असतो. त्यामुळे मला झोप लागत नाही आहे. माझी बुद्धीही काम करीनाशी झालेली आहे. तू खूप हुशार आहेस, त्यावर मला काहीतरी उपाय तू सांगशील याची मी इच्छा करतो. विदुर त्याला म्हणतो, अहो निष्पाप राजा, तुझं कल्याण 3 गोष्टीत मला दिसतंय. त्या अशा, तू वैराग्य धारण करावंस, तू तुझ्या वासनांवर नियंत्रण ठेवावंस, तू लोभीपणाचा त्याग करावास. ज्ञानाने भीती नाहीशी होते, वैराग्यवृत्तीने गोष्टींचं मूल्य समजतं, ब्राह्मणांच्या सान्निध्याने शहाणपण मिळतं, संयमाने मनःशांती प्राप्त होते. ज्यांना यज्ञ करायचे नाहीत, जे मोक्ष प्राप्त करू इच्छितात परंतु वेदाभ्यास करू शकत नाहीत, दानधर्म करत नाहीत, परंतु ते क्रोधावर काबू ठेवू शकतात, ते इंद्रिय संयमाने ते साध्य करू शकतात. जे निष्काम बुद्धीने कर्तव्य म्हणून युद्ध करतात, जे मारताना शत्रूबद्दल दया भावना बाळगतात, त्यांना मृत्यूनंतर चिरशांती प्राप्त होते. जे त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या आप्तांना धोका देतात, त्यांना शांतपणे झोप लागू शकत नाही. त्यांचा आत्मा त्यांना सतत प्रश्न विचारत राहतो, ज्याचं उत्तर त्यांच्याकडे नसतं. जे बायकात रमतात, ज्यांना स्वतःची स्तुती ऐकायला आवडते, ते कधीही आध्यात्मिक ऊर्जा वाढवू शकत नाही. अशा लोकांचा नाश लवकर होतो. ज्यांच्या वागण्यामुळे कुटुंबाची एकी नष्ट होते, ते त्यांच्या हाताने त्यांच्या नाशाचा होमच पेटवतात. तुझ्याकडून ती चूक होत आहे. धृतराष्ट्रा, जो ब्राह्मण बायका, पशुधन, नातेवाईक ह्यांची देखील पर्वा करत नाही, ते स्वतःच्या मूर्खपणामुळे संपतात. एका धाग्यापेक्षा अनेक धाग्यांचा दोरखंड जास्त मजबूत असतो. एक एकटे झाड वादळात कोसळतं, पण एकत्र वाढलेल्या झाडांचा समूह वादळाच्या वाऱ्याला दादही देत नाही. म्हणून संघशक्तीचा अव्यय तुझी मुलं करत आहेत, त्यामुळे त्यांचं राज्य संपुष्टात येणार आहे हे निश्चितच आहे. अल्पमती लोक मामूली मतभेदांना वाढवून एकी मोडतात. ते त्या कुळाच्या नाशाला कारणीभूत असतात. धनाशिवाय माणसाला शोभा नसते, परंतु जर तुम्ही आरोग्य संपन्न असाल तर धनसुद्धा मिळवू शकता. म्हणून पहिली संपत्ती आरोग्य आहे, दुसरी संपत्ती बुद्धी आहे, तर तिसरी संपत्ती धनदौलत, चौथी संपत्ती आध्यात्मिक ऊर्जा असते आणि शेवटची संपत्ती माणसाच्या आत्म्याबरोबर मृत्यूनंतर असते. इतर संपत्ती त्याच्या मृत्यूनंतर त्याला सोडून जातात. म्हणून माणसाने आध्यात्मिक ऊर्जा संपादन करणं हेच श्रेयस्कर असतं. द्यूतात जेव्हा दुर्योधन द्रौपदीला जिंकतो, तेव्हाच मी तो खेळ थांबायला सांगितलेला होता. पण तू तो खेळ तसाच चालू ठेवला आहेस. का तसं केलं सांगू शकशील? त्यात तू कोणता आनंद मिळवत होतास? तुला तर त्यावेळी आपल्या कुळाची इब्रत चव्हाट्यावर येत आहे हे समजलं नाही आहे का? आता झोप लागत नाही असं बोलण्यात कोणतं शहाणपण आहे? पाप करताना मजा वाटते, त्या मजेनंतर मोठं गंडांतर येतं, ते तुला नाही समजलं का?
म्हणून मी सांगतो, ऐक. पांडवात आणि कौरवात समेट घडवणं फक्त तुला शक्य आहे आणि त्याकरता तुला तो तुझा शकुनी आणि तो राधेय करणं यांना दुर्योधनापासून वेगळं करावं लागेल, जे तू एका आज्ञेने करू शकशील. जर कौरव आणि पांडव एकत्र आले तर कुरुवंशाची संपत्ती कितीतरी पट वाढेल आणि सगळीच जणं सुखात राहू शकाल. कुटुंबात शांती, प्रेम, सलोखा आणि आनंद खेळायला लागेल आणि ते फक्त तूच करू शकतोस. कारण दुर्योधन तुझ्या आज्ञेबाहेर नाही जाणार. तुझी ख्याती वाढेल, तुझ्या शत्रूंना वचक बसेल. दुर्योधनाला त्या दोघांपासून दूर कर, कारण ते दोघंही शकुनी अरणी करणं दुर्योधनाचे सतत कान भरत असतात. अशा रीतीने प्रजागर पर्व भाग 36 इथे संपलेला आहे.